त्यांची इतर सहकारी कार्याध्यक्ष महेंद्रजी पाटील, खजिनदार उमाकांत तरे साहेब, तसेच या स्पर्धेसाठी खरोखर अपार कष्ट अपार मेहनत वीर तानाजी दापोडे संघाचे वीर राजन पाटील, ज्ञानदेव पाटील, देवानंद पाटील, दुर्वाजी पाटील, खरोखरच अपार कष्ट अपार मेहनत या स्पर्धेसाठी. पहिलं षटक पॉवर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय भावेश. पहिला चेंडू इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होतो स्वीपर कव्हर मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत फलंदाज, 2 धावने स्वतःच आणि संघाचं खातं उघडतोय फलंदाज रमाकांत. अकाउंट ओपन होतोय सुजाता पिंपळाच्या संघाचं या 2 धावेने. आपण या स्पर्धेचं युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. टाईप करा आदित्य ठाकरे चषक 2017 आणि जगाच्या कुठल्या आपण कानाकोपऱ्यात असाल आनंद लुटू शकता. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड प्रयत्न विफल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. एकदा 30 सर्कलच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंवर तब्बल दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. धावसंख्या आपण पाहतोय 10. जनरेटरचे ऑपरेटर आपण थोडंसं संपर्क साधायचा आयोजकांची. जनरेटरचे ऑपरेटर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात दोन्ही सलामवीरांकडून, खास करून रमाकांत आणि त्याला साथ देताना वैभव. यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची समाज कमबॅक करतोय या चेंडूवर मात्र गोलंदाज भावेश. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाला. यावेळी चेंडूला लॉक केलेला आहे. लॉक एक फटका, सरळ चेंडूशी माझे मार, ग्लोरेश षटकार. उत्कृष्ट फटका आपण पाहतोय, उत्कृष्ट फॉलो थ्रो, सरळ चेंडूला फिरकावून दिलं होतं वाईड ऑफ लॉंग आणि सीमारेषा षटकारासाठी. यावेळी मात्र दिशा यांचे चेंडू पंच आमच्याकडे बोलतात. पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावफलकामध्ये बदल होते. धावफलकावर धावा झलकल्या जातात त्या 17. यावेळी चेंडूला पुन्हा एकदा लॉक केलेलं आहे. गॅप मधून चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषा बाहेर चौकार. पहिल्या षटकासंबंधी एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सुजाता स्पोर्ट्स पिंपळास संघाकडून. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद जिंदाबाद 21, 21 विदाउट लॉस. एक चांगली सुरुवात सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाकडून. निश्चितच सुभाष आपण पाहिलं, खरोखर थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये एक उत्तम सुरुवात झालेली, अतिशय चांगली सुरुवात झाली. उत्तम पायाभरणी, उत्तम फाउंडेशन पाहिलं.
आणि विशेष करून रमाकांत संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज उत्तम फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सुजाता स्पोर्ट्स पिंपलास श्यामजी घरत यांचा संघ तालुका क्रिकेटमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करतोय. या स्पर्धेमध्ये खरोखरच अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो या संघाकडनं. नाणेफेक करताना प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकारामध्ये खाणामारीला प्रारंभ झाली आहे, सुरुवात झालेली आहे. बंटी येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी हॅवे इनकडनं गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज वैभव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती सुजाता संघाच्या दोन्ही सलामीवीरांकडून, खास करून रमाकांत. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डोलवला जातोय. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ते 23. यावेळी डाऊन डी ग्राउंड चांगला प्रयत्न केला गेला होता क्षेत्ररक्षणामार्फत, मात्र झेल कलेक्ट करू शकला नाही. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 25. इनसाइड आउट कवळ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. फक्त 1 धाव समाधान मानावं लागतंय. या 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 26 विदाउट लॉस. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुजाता स्पोर्ट्स पिंपलास हा संघ पाहतोय आपण. जो सामना होतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलास विरुद्ध विलासमूर्ती राणाल या 2 संघादरम्यान. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अंतिम क्षणी निर्णय चेंज करतोय फलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 27. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न. यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. अन्नो 11 सुराई आणि चेरोबा कोण या दोन्ही संघांना विनंती पुढील सामन्याच्या अनुषंगानं फ्रंटफुट मारण्याचा प्रयत्न. पंचांचा नोचा इशारा. निश्चित 3ऱ्या पंचाने चेक नो. तर निश्चित आपण पाहिलं गोलंदाजी करताना थोडस चेक नो. खराब चेंडूची फेक झाली ती आणि मला वाटतं दंड भोगावा लागतोय. तो राहणार या संघाला 3 धावांचा एक दंड असेल. पेनल्टी लावली जाते ते गोलंदाजाला 3 धावांची. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. आता मध्ये धावप्रकार धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 31. रिप्लेस गोलंदाजी येतोय गोलंदाजी मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूचे संवाद. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय गोलंदाजा मार्फत. रिप्लेस गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्गावर आलेला आहे. यावेळी मात्र कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. अशा प्रकारे फक्त 1च धाव समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावसंख्या ओढून होते ती 32. 2 षटकांची समाप्ती. आणि यापुढील 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्याचा बुलंदावज मोहन भोईर सर. धन्यवाद सुभाषजी धुमाळ. मित्र पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आदित्य ठाकरे चषक 2017 एक क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. ओमकार युवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, ठाणे जिल्हा युवा सेना अधिकारी सन्माननीय श्री दिनाजी पाटील आणि उमाकांत पाटील
यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर खरोखरच ही जोडी म्हणजे कृष्ण आणि सुदाम, कृष्ण आणि सुदामाची ही जोडी, या दोन्हींच्या माध्यमातून हा क्रिकेटचा आपण बिग शो पाहतोय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 32. एक ऍडव्हान्टेज ऑप्शन आहे, कुठल्या प्रकारचा गडी या ठिकाणी बाद झालेला नाही. उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम पायाभरणी, उत्तम फाउंडेशन. पुढील सामना असेल अन्नू 11 सुराई आणि चेरोबा कोण या 2 संघांमधून. दोन्ही संघांना विनंती असेल पहिल्या सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे परम मित्र, आमचे मार्गदर्शक सन्मानित श्री सिद्दीक सर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 32. एक उत्तम सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम पायाभरणी. कारण प्रति षटकात आपण विचार केला तर 16 धावांची सरासरी आहे. ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा गडी या ठिकाणी बाद झालेला नाही. उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. मित्र या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षाव. ऑल द बेस्ट. आमचे परम मित्र अनेक उत्तम समालोचक खारबावचे भावेश काठे, त्यानंतर सुधाकरजी भोईर, माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगाव यांच्याकडून या शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद सुधाकर. आणि बॅक टू नाव क्रिकेट. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक, तिसरं गोलंदाजी धुरा सांभाळतोय लक्षित, संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे आणि स्ट्राइक रोटेट करतोय वैभव. आणि चेंडूला थोडासा क्रॉस द लाईन खेळून काढलेला चेंडू मिड विकेट झोन मध्ये रवाना होतोय. उत्तम क्षेत्ररक्षण, उत्तम फेक, एक धाव अर्जित करण्याची संधी. धावसंख्या हलूच एकदम पुढे सकते. धावसंख्या होती ती 33. तिसरं षटक प्रगतीपथावर. या दरम्यान नाईस ऑर्गनायझेशन या स्पर्धेसाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहे इक्विरा स्पोर्ट्स केवणी यांच्याकडून. शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतो. आमचे परम मित्र जेवणजी पाटील, नामांकित समालोचक. आणि चेंडूला फोर्स केलाय, वार शॉट, बारीक ग्लोरस स्टॉक, सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. चेंडू आणि बॅट मध्ये फटका खेळला गेला होता, चेंडूला फोर्स केला होता, कुठलीही संधी नव्हती. सुभाष आपण पाहिलं, चेंडूला जागेवरून लॉप केलं होतं. उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. चेंडू वाढीश लॉंग ऑन रिझन सीमाच्या बाहेर जाणार जबरदस्त षटकार. आता मात्र या 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे सगळी धावसंख्या होती 39. सुजाता स्पोर्ट्स पिंपलाचा संघ उत्तम कामगिरी करतोय. नाणेफेक करताना प्रथम फलंदाजी करताना एक सुंदर सुरुवात आहे. स्लोवन डेरविल उफोटा चेंडू चेंडूला स्वीप केलं जातं. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये जातो. एक धाव अर्जित, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही कारण की उत्तम फेक झालेली आहे. आणि या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 40. 40 रन लॉस ऑफ विकेट. मित्र, ही स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायची असेल तर आपण टाईप करायचा आदित्य ठाकरे चषक 2017. लिव्हिंग एज आणि फलंदाज या ठिकाणी फेल झालेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय निश्चितच सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाचा. त्यांच्या मागे लिव्हिंग एज घेऊन चेंडू त्यांच्या मागे जातोय. कुठल्या प्रकारची चूक केली जात नाही, चूक असं चेंडूला कलेक्ट केल्या जात आहे. आणि पहिला फलंदाज सुजाता स्पोर्ट्स संघाचा बाद होतोय वैभव. नेक्स्ट फलंदाज राज. या दरम्यान राहणाल येथून विकी भोईर यांच्याकडून ऑल द बेस्ट विलासपूर्ती राहणाल संघाला आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. मित्रवाड्याकडे आगमन झाले आमचे परम मित्र आणि ग्रामपंचायत राहणार. चेंडूला सुंदरसा ट्राईप केलं जातं. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आपण मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव मला वाटतं पूर्ण झालेली आहेत. उत्तम रनिंग बिट आपण पाहिलीत. दरम्यान आगमन झालेले विलास स्पोर्ट्स राहणार या संघाचे एक खंदे समर्थक आणि न्यू 40+ या
स्पर्धेतील एक नामांकित खेळाडू आमचे परम मित्र आणि प्रथम नागरिक ग्रामपंचायत राहणार सन्मान श्री विठ्ठलजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण जर कोणा प्रेक्षकामध्ये असाल तर आपण विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये होऊन विराजमान व्हायचंय. विठ्ठलजी भोईर आपलं मनापासून स्वागत असेल. वेलकम. पुन्हा एकदा लक्षित. चेंडूला पुन्हा एकदा फोर्स केलं. वार शॉट. चेंडू वाडिश लॉंग ऑफ प्रिझन सीमेच्या बाहेर जाणारा एक षटकार आणि या 6 धाब्याने संघाची धावसंख्या 48 बिन एक बाद 48. तत्पूर्वी विनंतीशाला अन्नू 11 सुराई आणि चेरोबा कोण या दोन संघांना बिना विलंब दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि अंतिम षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट पाहतोय. उत्तम सुरुवात. धावसंख्या 48. एक चांगली धावसंख्या. लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटच्या षटकाला प्रारंभ सुरुवात आहे. मात्र पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला धुमाल तर खरोच उत्तम कामगिरी आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. म्हणजे चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मोहन भोईर सर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलक झळकवल्या त्या सुजाता स्पोर्ट्स पिंपलाच्या संघाने. पुढील सामना अन्नू 11 सुराई आणि चिरोबा कोण दोन्ही संघाच्या संघाने विना विलंब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. अन्यथा दोन्ही संघांना कदाचित पेनल्टी लागू शकते. आणि मित्र मान्यवर कक्षामध्ये या प्रेक्षक वर्गामध्ये जर रोहिदासजी पाटील साहेब कुठे असतील राहणार संघाचे कंदे समर्थक माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार रोहिदासजी पाटील साहेब आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्पंच केलाय. वर शॉट. फटका आपण पाहिला ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता आणि चेंडूला सुंदर असं स्पंच केलं होतं. आणि आता 6 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 54. नितीन या ठिकाणी मात्र एक खराब एक दिशाईन चेंडू स्वर मारा झाले. लेक्स्टमच्या बाहेरचा चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर आणि या 1 धाब्याने धावसंख्या हलूस पुढे सरते. धावसंख्या होती ती 55. रोहिदासजी पाटील आपण जर कोणा प्रेक्षकामध्ये असाल तर आपण असं विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. पहिल्यांदा थोडासा स्टेपवर झालो सुंदर ट्राय केलं चेंडूला मात्र उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खरोखर अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. संघाच्या 2 धावा वाचवतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार आणि सुभाष पाहतो आपण कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या त्या क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला गेला होता मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजाला. एका धावा अर्जित झाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि सहजगत्या 2 धावा धावसंख्या होती ती 59. 59 लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटच्या षटकाला प्रारंभ आहे. नितीन चेंडूला थोडंसं क्रॉस द लाईन चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये रवाना होतो. उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले मात्र दुसऱ्या धाब्याचा आगास आणि सहजगत्या 2 धावा करण्याची संधी आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 61. 61 लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. डेंजर झोन मध्ये मात्र धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. एक चांगली धावसंख्या टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते.
अण्णू एलेवाना सोराई आणि चेरोबा कोण आणि वैयक्तिक 40 धावांवर रमांकांना हा पोहोचतोय. यावेळी मात्र पहिली शॉट दिलस्कुपाच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न मात्र हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा जो रेकॉर्ड होता भावेश पवारच्या नावे तर तुला गोरशे संघाच्या नावात 39 तो मात्र मोडीत काढलेला आहे. रमाकांत हा आता मात्र सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या रचणारा विक्रम प्रस्थापित करतो. 40 धावांची केली पेश केली होती 15 चेंडूंचा सामना करताना. नितीन टू महेंद्र चेंडूला शॉर्ट पोल करण्याचा प्रयत्न उत्तम चेंडूची फेक झाली ती थोडस मिसफील होतोय. फलंदाज मिस चालवतो आमचा इष्टिरक्षक. चेंडू डीप थर्डमॅनला जातो. एक धाव अर्जित करण्याची संधी. एकदम संघाची धावसंख्या एकदम पुढे सरकते. धावसंख्या होते ती 62 आणि विजयासाठी जे लक्ष्य असेल ते 63 धावांचं. धन्यवाद मोहन भोईर. हॅलो 63 धावांचे एक विशाल लक्ष्य असणार आहे. पुढच्या नायकाकडे आपण वळूया. हॅलो 11 सुरई चेरोबा कोण दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चार षटकांच्या अंती धावसंख्या होती 62 आणि विजयासाठी 63 धावांचं. चार षटकांच्या अंती धावसंख्या होती 62 आणि विजयासाठी 63 धावांचं एक विशाल लक्ष्य. पहिल्या दोन षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतं याचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतात माझे परममित्र भिवंडीचा एक बुलंद असा आवाज सुभाषजी धुमाल. खूप खूप धन्यवाद मोहन भोईर सर. मित्रांनो पुन्हा एकदा क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पेक्टेड आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज 17 मार्च आजच्या दिवशी 1963 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या रॉजर हॅर्फर यांचा जन्म झाला होता. आणि आजच्या दिवशी मित्रांनो 1966 मध्ये साऊथ आफ्रिकेचा ग्रेट ओपनर अँड्रू हॅडसन याचा जन्म झाला होता जो गॅरी कॅस्टन याचा सलामीचा उत्कृष्ट साथीदार होता. आजच्या दिवशी 1987 मध्ये लिटल मास्टर सुनील गावस्कर याने पाकिस्तान विरुद्ध आपला शेवटचा टेस्ट सामना केला होता. आणि आजच्या दिवशी 1994 मध्ये वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रबोल याने इंग्लंड विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना केला होता. आजच्या दिवशी 1996 मध्ये अंडरडॉग श्रीलंकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि आजच्या दिवशी 2007 मध्ये दोन बिग अपसेट घडले होते जेव्हा बांगलादेश संघाने इंडिया संघाला पराभूत केलं होतं पोर्ट ऑफ स्पेन मध्ये आणि आयर्लंड संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केलं होतं जमैका मध्ये. तर बोलूया नाणेफेकीकडे. ओ टू डॉक्टर गवळी सर. दोन्ही संघाचे कर्णधार चेरोबा कोण संघाचे कर्णधार आणि अन्नू 11 सुरई संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आहेत. मी राहणार गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय विठ्ठलजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. चेरोबा कोण संघाचे कर्णधार श्याम आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अन्नू 11 सुरई संघाचे कर्णधार निशांत आपलंही हार्दिक स्वागत आहे. नेमचे मान्यवर येत आहेत या ठिकाणी विठ्ठलजी भोईर जे विद्यमान सरपंच आहेत राहणार ग्राम आणि विलासपूर राहणार संघाचे खंदे समर्थक आहेत.
वेलकम विठ्ठलजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. महेंद्रजी पाटील आपण ही मान्यवर कक्षामध्ये यायचंय. मी विठ्ठलजी भोईर साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. चार षटकाचा सामना आहे. निशांत अनुविलन सुरेश संघाचे कर्णधार निशांत यांनी कॉल करतात. धन्यवाद विठ्ठलजी भोईर, आपलं खूप खूप आभारी आहोत. महेंद्रजी पाटील आपले खूप खूप आभार. आपण मान्यवर टॉस बॉक्स मध्ये आलात, नाणेफेक केलेली आहे. श्याम नाणेफेक जिंकलेली आहे. कोणगाव म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाते. पहिला सामना खेळणारा एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. क्रिकेटचा महासंग्राम आहे. काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये अन्नू इलन सुरेश संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले पॉवरफुल गोलंदाज आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील जे पॉवर प्ले मध्ये अर्ली ब्रेक थ्रू घेतील. 40च्या अंडरमध्ये आमच्याजवळ बावले आहे, मनोज आहे, मी आहे, पशु असे आहेत आमच्याजवळ. बॉलर चांगले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण या मैदानावर सुद्धा खूप मोठ्या स्पर्धा होत असतात. KPL असते, त्यामध्ये कोणगावचे 32 संघ खेळत असतात. मोठं आयोजन केलं जात आहे. पण हे जे आयोजन आहे या आयोजनाविषयी काय वाटतंय? या ठिकाणी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. तसेच या आयोजनामुळे खेळाडूंना चांगली संधी मिळाली, ते पुढे जाऊ शकतात. असं ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. निशांत नाणेफेक हरलेला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. सामना जिंकण्यासाठी जास्तीत जास्त किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कामगिरी करण्यासाठी कुठल्या फलंदाजाकडून अपेक्षा असतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. यासाठी योगेश आहे, अनिल आहे, अखिल आहे, अतुल आहे. प्रेक्षकांना एक चांगला सामना, रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून चिरोबा कोण संघाचा कर्णधार श्याम यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अन्नू इलेव्हन सुरई संघासाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मी आपला कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणाहून जे मैदानावर सामना सुरू आहे त्याचं धावतं समालोचन करण्यात येणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळी सर. तर मित्र, विजयासाठी 63 धावांचं विशाल लक्ष आणि पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडतं काय बिघडतं याचं धावतं वर्णन करण्यासाठी सुमाजी तुम्हाला धन्यवाद. पहिला चेंडू हवेत आहे. चांगला प्रयत्न, रनिंग फेल आणि फलंदाज फेल. पहिला हात बसतोय विलासमूर्ती राहणार या संघाला. कृपया संपर्क साधायचा आहे. चिरोबा कोण संघ कर्णधार, सुभाष गोलंदाज किंवा संघाचा अनुभवी कुठलाही खेळाडूंनी संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं थोडासा इन्साइड स्ट्रोक. आपण पहिला चेंडू कव्हर क्षेत्राच्या डोक्यावर मारण्याचा जो काही प्रयत्न होता, मात्र मिडऑफ मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक उत्तम क्षेत्ररक्षण करतोय. अतिशय अप्रतिम असं झेल कलेक्ट करतोय सुनील. मात्र एक सोडा संधी असेल विलासपूर राणाल या संघातील फलंदाजांना. प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक चौकारासाठी एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि षटकारासाठी मला वाटतं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे विद्यमान सरपंच विठ्ठलजी भोईर साहेब यांच्याकडनं. यावेळी चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत स्वतःच आणि संघाचं खातं उघडण्याची संधी मिळते फलंदाज अक्षयच. 63 आव्हानाचा पाठलाग करताना विलासमूर्ती राहणार हा संघ आपण पाहतोय. मित्र, आपण पाहत होता क्रिकेट एक्स्ट्राऑर्डिनरी रिस्पेक्टेड आदित्य ठाकरे चषक 2017. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा करतात. अवांतर वाईट चेरोपण आहे. धावसंख्या सिंगल एवढून होतं ते 2. चौकारांच्या अट्रेक षटकारांच्या अट्रेक जर आपण साधता तर मांडवर कक्षामध्ये उपस्थित मांडव विठ्ठलजी भोईर यांच्याकडनं यावेळी मात्र चेंडूला पूल केलेला, फुल अँड सक्सेसफुल. मुंबई
भावेश याच्या बॅटमधून निघाले एका जबरदस्त उत्कृष्ट फटका आपण पाहिला. एक सुवर्ण संधी असेल विलासपूर राहणाऱ्या संघाच्या फलंदाजांना. आपण चौकार षटकारांची हॅट्रिक साधता तर विठ्ठलजी भोई यांच्याकडनं चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, षटकारांची हॅट्रिक साधता तर 1100 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्याकडे दिलं जाणार आहे. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर चोपा रुस्तम संघ निघालेला विलासमूर्ती राहणार. आतापर्यंत 27 जे मेगा एवढं खेळले गेलेले आहेत भोईर सर, त्यामध्ये या संघाने तब्बल 5 वेळा अंतिम फेरीत धडक मारलेले आहे. त्यामध्ये 2 वेळा या संघ विजेतेपद पटकावलेले आहे, 3 वेळा हा संघ रनर ठरलेला आहे. यावेळी डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेत आहे, मिस्टाईल फटका आणि पहिले असं करत झेल सोडला जातोय, जीवदान मिळतोय फलंदाजाला आणि मार्ग ठरवू शकतोय. सुभाष आपण पाहिल्यात थोडासा आत्मघातकी फटका होता, मिसस्टँडिंग स्ट्रोक होता. चेंडू मिडॉपला जातोय, 2 क्षेत्ररक्षामध्ये मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये. झेल घेण्यासाठी कॉलिंग फार महत्वाचं असतं. झेल सोडतो जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मोहन भोईर या ठिकाणी महत्वाचं असतं की कॉलिंग फार महत्वाचं असतं, कारण या ठिकाणी दुखापत होण्याची शक्यता सुद्धा फार असते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बघितलेले की जॉन गिलेस्पी याचं नाक तुटलं होतं, जी दुखापत झाली होती, दोघांमध्ये टक्कर झाली होती. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो एस्ट्याच्या मध्ये, कमबॅक करतोय गोलंदाज. भाविष्याला दिलेलं जीवदान मागणं ठरू शकतो, कारण स्वर्गीय ॲडव्होकेट हेमंत पाटील चषक जो झाला होता कारवाई तिथे निश्चितच चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं, खास करून अंतिम सामन्यामध्ये जयप्रसन्न गोडसे संघाविरुद्ध. अक्षय याच्याकडे मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी आहे. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका फाईन खेळलेला आहे, लॉंग लेग शिमारशाकडे, कुठलीही संधी नाही, चेंडू जातो शिमारशाकडे, चौकार. या स्पर्धेचे सर्व आपण एक्शन मध्ये पाहू शकता कशा प्रकारे सफल क्रॉस झाला होता. अतिशय उत्कृष्ट फटका फाईन खेळला होता, लॉंग लेग शिमारशाकडे, कुठली संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला आणि अशा प्रकारे चौकारे धावसंख्या वेगाने वरती धावसंख्या वाढून होत होती 13. अक्षय चौधरी यंदाच्या हंगामाचे जे 2 अर्धे शतक झळकावणारे फलंदाज आहेत त्यामध्ये अक्षय चौधरीचा समावेश आहे. अक्षय चौधरी यांनी धत्रो गोडसे आणि जयप्रसन्न गोडसे या 2 संघांविरुद्ध अर्धे शतके झळकावलेले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये धत्रो गोडसे संघाकडून भावेश पवार यांनी 2 अर्धे शतके, अक्षय चौधरी यांनी 2 अर्धे शतके आणि हर्षद चौधरी यांनी 2 अर्धे शतके झळकावले. तब्बल 24 अर्धे शतके यंदाच्या हंगामामध्ये झळकावले गेलेले आहेत. वेलकम अनिलजी वजे, आपलं मनापासून स्वागत असेल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसपाकावर धाव झळकले त्या एका गाडीच्या मोबदल्यात आता 13 आव्हान येते 63 धावांचं. येणारे फलंदाजामध्ये ग्रेट ऑलराऊंडर नितीन पाटील, त्यानंतर चिराग माली, स्ट्रॉंग बॅटिंग लाईन विलासमूर्ती राहणार संघाचा जर विचार केला तर यंदाच्या काळामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो याच संघाचे नावे आहे. दत्तूबा गोडसे संघाच्या विरुद्ध या संघाने 6 षटकामध्ये तब्बल 101 धावा कुटण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. सो वेलकम अनिल वजे, जे अन्नविलन सुरई संघाचे समाज, त्याचबरोबर बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे अनिल वजे. संजय येतोय हायवे एन कडून. यावेळी मात्र हलका त्याने गोल चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजामार्फत, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण जो सामना होतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे लेटकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजामार्फत. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतो, अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय विलासमूर्ती राहणाऱ्या संघाचा.
अष्टवेल खेळाडू नितीन येतोय. नंबर 4 वर रँक करत ऑलराऊंडर खेळाडूंच्या लीडचा जर विचार केला तर अतिश पाटील शेलूमाता वल 4 मॅन ऑफ द सिरीजचा नंबर 1 वर रँक करत, त्यानंतर 2 मॅन ऑफ द सिरीज भावेश पवार 2 नंबर रँक करत आहे आणि 2 मॅन ऑफ द सिरीज 4 नंबर रँक करत आहे नितीन पाटील. यावेळी मात्र कार्पेट सारे चेंडू टोळला जातोय कवळ क्षेत्रामध्ये, डीपदी क्षेत्र चेंडू झपावतोय, खराब क्षेत्ररक्षण मात्र चांगलं बॅकअप. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते फलंदाजांना. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावफलकात धावा झलकल्या जातात त्या 15. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेपेक्षा अधिक नाही, फक्त एका धावे समाधान मानावं लागते. एका धावे धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावफलकात धावा झलकल्या जातात त्या 16. आव्हान आहे, तगडं आव्हान आहे. 63 धावांचं आव्हान आहे विलासमूर्ती राहणाऱ्या संघासमोर. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. क्लिअर आणि क्लीन लाईव्ह टेलिकास्टचा प्रिन्स सुमेश, टेलिकास्टच्या दुनियामधील प्रिन्स रवी गुलू आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम्स. संजय यावेळी मात्र इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. डीप कव्हर मध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि मोठा फलंदाज बडी मसली जाल में फसते हुए. सुभाष धुमाळ मला वाटते हवाई यात्रा करण्याचा जो प्रयत्न केला होता तसाही हवाई यात्रेचा प्रवास बळ फारसा वाढलेला नाही आणि हवाई यात्रेचा प्रयत्न जर केला तर राहणार संघाच्या फलंदाजाकडून तो महागात पडतोय. चपळ क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि गोलंदाजी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणची व्यूहरचना केलेली आहे, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये तुमचे क्षेत्ररक्षण, तुमचे फलंदाजी, तुमचे गोलंदाजी हे 3 क्षेत्र खूप महत्वाचे असतात आणि गोलंदाजांना चांगली क्षेत्ररक्षणाची साथ लाभते, त्याचा फायदा मिळतो निश्चित सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाला. अतिशय चांगला फटका होता, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. संजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्जतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडासा अडचणीत होता मात्र सापडलेला पाहायला मिळाला विलासमूर्ती राहणार संघ. संजय यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, केवळ एकच धाव. धावसंख्या वाढून होती ती 17. दोन षटकां समाप्ती, 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 17. निजो मित्रांनो आज 17 मार्च आहे आणि धावफलकावर धावा झळकल्या त्या 17. आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार ठोकला गेला होता. बुम बुम शहीद आफ्रिदी याने जोन्सबर्ग ग्राउंडवर रॅन मॅक्लेरन नावाच्या गोलंदाजावर 158 मीटरचा गवळीसर तो षटकार झळकावला गेला होता आणि आजपर्यंतचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब पल्ल्याचा षटकार शाहिद आफ्रिदी याच्याच नावावर आहे. 2 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 17. आता विजयासाठी जे लक्ष असेल ते 46 धावांचं, 12 चेंडू आणि 46 धावा. आणि सुभाष धुमाल आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 351 षटकार मारून पहिल्या क्रमांकावर आहे शाहिद आफ्रिदी. तर यापुढील 2 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठल्या संघाचे ते हार आणि कुठल्या संघाचा जात आहे जय जयकार हे आपल्यामध्ये पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक भिवंडीचा गोलंदाज मोहन भोईर सर. धन्यवाद सुभाष. 2 षटकांचा विचार करा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट विलास स्पोर्ट्स राहणाऱ्या संघाला विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ भागात सुरुवात साजन संघातील महत्वाचा गोलंदाज
एका सुंदर फेक झाली होती चेंडूची. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजामार्फत भोईर सर, आपण जर बघितलं तर. बरोबर, थोडं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, उत्तम चेंडूची फेक झाली होती. चेंडू पायावर तर पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धाव अर्जित करण्याची संधी एकदा म्हणजे संघाची धावसंख्या 1 धाव्याने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 18. तिसऱ्या षटकाला चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. धावा किती झाले हे महत्वाचं नाही, धावा किती हव्यात हे फार महत्वाचं आहे आता संघासाठी. थोडस अवघड आव्हान आहे. मात्र क्रिकेट एक अनिश्चितता केलाय. 40+ धावा यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर एक यावर्षी सुजाता स्पोर्ट्सचा जो चषक होता, सरपंच चषक पिंपला, तर गोडसे संघाने आव्हान स्वीकारलं होतं. साजन आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर शॉट अँड पोल अँड सक्सेसफुल. बारीक शॉट, बारीक ग्लोरस स्टॉप, एक प्रेक्षणीय फटका. आता मात्र थोडासा आखो टप्प्याचा चेंडू आणि सुंदर चेंडूला पूर्ण केलं होतं. फुल केलं होतं, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर गोल. ज्या फटक्याची आवश्यकता होती निश्चित विलासमूर्ती राहणार संघाला, तो फटका फेस करतोय फलंदाज. आणि निश्चित सुभाष, जर विजय संपादित करायचा असेल तर ह्याच फटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. पुन्हा एकदा साजन या ठिकाणी मात्र निश्चितच खराब फेक दिशा चेंडू बाहेर मारा. 1 धाव. थोडस दडपण जाणवतंय निश्चितच ह्या दिशेच्या चेंडूवर. मोठा फटका खेळल्यानंतर दिशा भरकडली जाते गोलंदाजाची आणि दिशा चेंडू स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25. तिसरं षटक प्रगती पथावर अजून 38 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही पिक्चर क्लिअर झालं नाही. जनरेटर ऑपरेटर, आपण फ्लड लाईट ऑन करायचे आहेत. साजन वार शॉट, व्हेरी ग्लोर शॉट. फटका खेळला गेला होता, फटक्याला फोर्स केलं होतं, ताकदवर फटका. आणि या स्पर्धेमधील 50वा षटकार फेस करतोय फलंदाज. आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर राजू पाटील आम्हाला माहिती पुरवतात. आणि बॅक टू बॅक असे 2 षटकार म्हणून ऑन द ट्रिक सातू का बघूया. अक्षय ठिकाणी मात्र थोडासा मिस्टँग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एका संधी निश्चित प्राप्त झाली होती झेल कलेक्ट करण्याची. दुसरी संधी होती धावचित बाद करण्याची. मात्र फेक जी झाली होती ती रॉंग इंटच्या दिशेने झाली होती आणि 2 धावा अर्जित करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या 33 आणि विशेष म्हणजे स्ट्राईक रोटेट करण्याची पुन्हा एकदा संधी असेल ती अक्षय याला. फ्लड लाईट या ठिकाणी ऑन होणार आहेत. थोड्याच वेळानंतर वीर तानाजी क्रीडांगण दुधी प्रकाशात न्हावून निघणार आहे. मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 हा दुसरा दिवस आहे. दिवस आणि रात्र प्रकाशात खेळली जाणारी स्पर्धा. धावसंख्या आपण पाहतोय 33. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे आणि अक्षय चौधरी क्षमता आहे. जे काजल स्पोर्ट्स पूर्ण चषक झाला होता त्या चषकामध्ये 73 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना अर्धशतक झळकवलं होतं अक्षय चौधरी याने. आणि अशाच सिच्युएशन मधील सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. चांगली ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. 8 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. उत्तम फलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण पाहतोय. चेंडूला सुंदरसा प्रहार केलेला चेंडू स्लॉकचा फटका आपण पाहतोय. बघूया पंच कशा प्रकारचा इशारा. पंचांकडे 4 धावेसाठी इशारा येतोय. सुंदर फटका, एक अतिशय अप्रतिम फटका आपण पाहिला. चेंडूला फोर्स केला होता आणि चेंडू 1 बॉस पहिल्या टप्प्यावर मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा चौकार.
थोडासा कमबॅक होतोय विलास स्पोर्ट्स राहणार संघ विजयासाठी. आता जे लक्षात येईल 26 धावांचा 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूला पुन्हा एकदा शॉट ऑन पोल अँड सक्सेसफुल. वाट शॉट डायरेक्ट ग्लोरी स्टॉक. सुंदर पटका, प्रेक्षणीय पटका, जबरदस्त पटका. उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फोर्स केलं तो चेंडूला. उत्कृष्ट फलंदाजी. आता मात्र कमबॅक करतो विलासमध्ये राहणार संघ अक्षय चौधरी या फलंदाजीच्या जोरावर. पण मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे अक्षय चौधरीकडे ॲबिलिटी होती आणि ॲबिलिटी आहे, कारण याआधी काजल स्पोर्ट्स गोरसा संघाविरुद्ध याच फलंदाजीने नाबाद अर्धशतक गवळीसर झळकावलं होतं आणि 24 अर्धशतक जे झळकावले गेलेले आहेत त्यामध्ये ते जे अर्धशतक होतं ते आतापर्यंतचं बेस्ट अर्धशतक ठरलेलं आहे. सुभाष, आपण जर तिसऱ्या विचार केला, थोडस तिसऱ्या षटकाच्या अपडेट नजर टाकली तर एक धावांची लयलूट झाली होती. 26 धावा अर्जित झाल्या होत्या. उत्तम फलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पाहिलं तो अक्षय द्वारा. आणि आता मात्र आपण पाहू शकता सनसेटचं दृश्य असणार आहे. मित्रांनो, हे दापोडा गाव आहे आणि ही क्रीडानगरी जी आहे वीर तानाजी क्रीडांगण हे माथेरान किंवा महाबळेश्वर नसून हे जे सुंदर दृश्य आहे वीर तानाजी क्रीडांगण ह्या मैदानावरलं दृश्य टिपलेलं आहे. प्रिन्स मूव्हीज त्यांचे आमचे संपूर्ण कलाकार रवी गोळवी, प्रथमेश, त्याचबरोबर भावेश आणि त्याची इतर संपूर्ण टेक्निकल टीम त्यांच्या विद्यमाने हे दृश्य विहंगम दृश्य बघायला मिळतंय. सनसेटचं दृश्य बघायला मिळतंय. निश्चित अतिशय उत्कृष्ट दृश्य आपण पाहिलं. अंतिम षटकाला प्रारंभ, सुरुवात, शेवटचं, अखेरचं, निर्वाणीचं, या पारीचं, डावाचं, या इनिंगचं आणि विजयासाठी 20 धावांची गरज. एका सुंदर फेक हलकासा अपील केला जातो, मात्र पंच संमत नाहीये आणि मात्र एक स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा अक्षय याला. आणि अक्षय याच्याकडे काही मोठे फटके मिळण्याची क्षमता आपण पाहतोय. आता विजयासाठी जे लक्ष आहे ते 5 चेंडू आणि 19 धावा. सामन्याचं पिक्चर सुभाष अजूनही क्लिअर झाले नाहीये आणि जोपर्यंत मात्र अक्षय मैदानामध्ये तोपर्यंत एक अशा पल्लवीत राहतील त्या विलास स्पोर्ट्स राहणार या संघाच्या. निश्चितच वैयक्तिक 32 या धावसंख्येवर खेळताना अक्षय याला पाहतोय. उत्तम कामगिरी आपल्या संघासाठी. वन मॅन आर्मीची भूमिका. खराब एक दिशा चेंडू स्क्वेअर मारा. एक मानसिक दबाव आपण पाहतो गोलंदाज, कारण की फलंदाज अक्षय एक मोठ्या फटक्याची ॲबिलिटी आहे आणि अशा फलंदाजासमोर चेंडू टाकण्यासाठी थोडंसं कुठंतरी प्रेशर, मानसिक दबाव पाहतोय तो गोलंदाज दर्शन याच्यावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 18 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला उकळण्याचा प्रयत्न होता, अव तसं संपर्क बॅट आणि चेंडूचा नव्हता. चेंडू शॉर्ट लेगला जातोय. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाही याचं कारण आहे का स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती पुन्हा अक्षयकडे. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. एकाकी झुंज देतोय अक्षय. वन मॅन आर्मीची भूमिका खरोखर पार पडताना अक्षय याला पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. दर्शन सज्ज मार्ग पंचांकडे गाड घेतोय. वाड शॉट, वाड शॉट. एका प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. निघली जाते त्याप्रमाणे फटका निघतोय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. कुठली संधी नव्हती, क्षेत्ररक्षक बनला होता फ्रेश, कारण चेंडू गेला होता शेवटी षटकार. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि या स्पर्धेमधला अतिशय रंगतदार अटीतटीचा सामना बघायला मिळते. सुजाता स्पोर्ट पिंपलास आणि विलासमती राहणार 2 संघांमध्ये संघर्ष बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संघर्ष क्षणोक्षणी बघायला मिळतोय. कधी बॅट चेंडूवर सीमाचे फेकून देते, कधी चेंडू बॅटवर मात करतोय. हा संघर्ष बघायला मिळतोय. आता मात्र
3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहतो अक्षय याची खरोखरच प्रेक्षकांना मोहित केलेले. निश्चितच माउंट भोईर सर जोपर्यंत खेळपट्टीवर अक्षय चौधरी आहे तोपर्यंत खतऱ्याची घंटी वाजत राहणार आहे प्रतिस्पर्धी सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघासमोर. कारण या वर्षीचा विचार केला तर या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये अक्षय चौधरी विलासमोती राहणार संघाकडून. दर्शन तो अक्षय या ठिकाणी मात्र चेंडू नॉनस्टॉपला येतोय. निश्चितच चेंडू बॅटची कड घेऊन एस्टनच्या मागे तो एस्टेरिक्शल चेंडू गॅदर करता आला नाही आणि या अनुषंगानं चेंडू नॉनस्टॉपला जातो. 2 धावा अर्जित करण्याची संधी आणि या 2 धावांनी आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. हे सनसेटचं दृश्य विहंगम दृश्य आपण पाहू शकता. वे तानाजी क्रीडांगणामधून आमचे कॅमेरामॅन भावेश प्रथमेश तसे रवी गुळवी यांच्या मार्फत टिपलेलं दृश्य अतिशय सुंदर दृश्य. पण मात्र मैदानात यापेक्षा रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. बघूया कुठल्या संघाचा अस्त होतोय हे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडूला फोर्स केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ 2च धावांवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला. 2 धावने धावसंख्येमध्ये बदल होते. धावपलकर धावा झलकल्या जातात त्या 55. आता मात्र जे मिशन असेल 1 चेंडू आणि 8 धावा. मात्र तालुका क्रिकेटचा जर आपण विचार केला तर शेवटच्या चेंडूवर 8 धावाही झालेल्या आहेत. निश्चित कुठल्याही प्रकारे वाईट किंवा नो चेंडू जर टाकला गेला नाही तर हा सामना निश्चितपणे सुजाता स्पोर्ट्स पिंपलास हा संघ जिंकलाय असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू आणि 8 धावा. मात्र अक्षय चौधरी यांनी एकाकी झुंज दिली होती आपल्या संघासाठी. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड वर जरी चेंडू पडला तर या ठिकाणी मात्र विजय संपादित होतोय सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. हार्डलक विलास स्पोर्ट्स जाणार. हार्डलक ठरतोय ज्याने या स्पर्धेमधील हायस्ट इंडिव्हिज्युअलचा स्कोर निश्चित 2ऱ्या क्रमांकाचा ज्याने झळकवलेला आहे. निश्चित सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाचा सलामीचा फलंदाज रमाकांत. रमाकांत मॅन ऑफ द मॅच. 40 धावांची एक उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी केली होती. आपण आमच्या VIP डाईस पाहू शकता. O2 मोरेश्वर गवळी सर. आणि मित्र या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफीज आम्हाला ज्यांच्या सौजन्याने प्राप्त झालेले आहेत शिवसाई इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर सागर पाटील, दिग्विजय पाटील आणि मोनीजी पाटील. नक्कीच सागरजी पाटील, दिग्विजयजी पाटील आणि मोनीजी पाटील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि हा जो सामना रंगतदार सामना झाला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रमाकांत ज्यांनी 40 धावांची विस्फोटक खेळी केली आणि आपल्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. राणाला गावचे विद्यमान सरपंच विठ्ठलजी भोईर मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्याला मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द पुरस्कार रमाकांत प्रदान करायचा आहे. विठ्ठलजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द पुरस्कार देतात. महेंद्रजी पाटील त्या ठिकाणी आहेत. म्हणजे देवानंदजी पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रमाकांत सर्वप्रथम तर अभिनंदन आहे. आता हे चांगली धावसंख्या उभी केली आणि विजयामध्ये जेव्हा सिंहाचा वाटा असतो तेव्हा आनंद हा द्विगुणित असतो. संघाला जेव्हा विजय मिळतो आणि आपली कामगिरी जेव्हा चांगली असते आपला जेव्हा सिंहाचा वाटा द्विगुणित असतो. काय वाटलं सामना जिंकल्यानंतर? खूप आनंद झाला. सामना पहिला सामना होता आणि खेळायला खूप मजा आली आणि दबाव पण जास्त आला होता. बॉलर कमजोर होते. गोलंदाजी कुठेतरी थोडंसं तिसऱ्या षटकामध्ये कमी पडलेले आहेत. यानंतरच्या सामन्यामध्ये तुमचा संघाचा कर्णधार सिनियर महेंद्र कामेंद्र बसून याच्याबद्दल काही चर्चा करण्याचा प्रयत्न असणार आहे, काही बदल करण्यात असणार आहे नंतरच्या सामन्यामध्ये? नाही, बदल नाही. गोलंदाजी तीच राहील पण प्रयत्न राहील सांगण्याचा चांगली गोलंदाजी केली पाहिजे.
तर अभिनंदन रमाकांत, तुमचं अभिनंदन. महेंद्र कामनकर कंपनीचं अभिनंदन. श्यामजी घरत, पंकजी घरत यांचंही अभिनंदन. हा होता रमाकांत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा.